त्यामुळे अनेक जोडपी गुंतागुंतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत। जेव्हा आपसात विश्वास आणि समजूतदारपणा असेल तेव्हा लैंगिक अनेकदा कामाचा ताण, मानसिक समस्या, शरीराचा थकवा, थोड्या चुकीच्या अपेक्षा। नमस्कार मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांशी संबंधित असणारा विषय घेऊन आलो आहोत आणि तो विषय आहे लैंगिक असंतोष आणि त्यातून निर्माण होणारा ताण, तक्रारी आणि नातेसंबंधातील अडचणी। अनेक जोडपी, विशेषतः विवाहित जोडपी, यामध्ये अनुभवतात की आपल्या लैंगिक आयुष्यात काही ना काही समस्या आहे, पण त्या समस्यांबाबत बोलायला ते संकोच करत असतात। समाजात अजूनही लैंगिक विषयाबद्दल अनेक गैरसमज आहे आणि लाजही आहे। या गैरसमजामुळे अनेक जोडपी तणावाखाली दिसतात, मानसिक अस्वस्थता निर्माण होते आणि कधी कधी नात्यांमध्ये ताण देखील निर्माण होतो। म्हणून या विषयी खरी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मंडळी, सर्वात आधी थोडं डॉक्टर बद्दल जाणून घेऊया। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक आहे। 1985 पासून ते लोकांच्या सेवेत आहे। गेल्या 40 वर्षापासून ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे आणि लोकांच्या लैंगिक समस्या, आरोग्य, नातेसंबंध, मानसिक ताण या सर्व बाबतींवर ते मार्गदर्शन करत आले आहेत। त्यांचं क्लिनिक मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे, तर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची मुख्य शाखा आहे। ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात, तर शनिवार, रविवार ते पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात। त्यांच्या अनुभवामुळे आणि तपशिलाने केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक जोडपी आपले लैंगिक आयुष्य सुधारू शकले आहेत, तणाव कमी करू शकले आहेत आणि नात्यांमध्ये आपुलकी देखील वाढू शकले आहेत। डॉक्टर मुंदडा सांगतात की लैंगिक असंतोष ही फार सामान्य गोष्ट आहे आणि हे आपण आज जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या समस्येमुळे तुमच्यात काही दोष नाही, अनेकदा कामाचा ताण, मानसिक समस्या, शरीराचा थकवा, थोड्या चुकीच्या अपेक्षा किंवा संवादाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे लैंगिक असंतोष निर्माण होऊ शकतो। पण या समस्येवर योग्य मार्गाने आणि संवादाने नियंत्रण ठेवता येऊ शकतं। अनेक जोडपी आपसात बोलायला घाबरतात, पण डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की प्रत्येक जोडप्याला आपले विचार, आपली इच्छा, आपल्या अपेक्षा आणि भीती मोकळेपणाने एकमेकांशी शेअर करणं अत्यंत आवश्यक आहे। जेव्हा आपसात विश्वास आणि समजूतदारपणा असेल तेव्हा लैंगिक आयुष्यातील असंतोष आपोआप कमी होतो आणि अनुभव अधिक सुखद आणि नैसर्गिक होऊ शकतो। त्याचबरोबर डॉक्टर मुंदडा असे सांगतात की काही वेळा लैंगिक असंतोष फक्त संवादाने सोडवता येत नाही। शरीराचा थकवा, हार्मोनल बदल, मानसिक ताण किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे देखील समस्या निर्माण होऊ शकतात। अशा वेळी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे। डॉक्टर मुंदडा यांच्या क्लिनिकमध्ये अशा सर्व बाबींची तपासणी केली जाते, योग्य सल्ला दिला जातो आणि गरज असल्यास उपचार देखील दिले जातात। त्यामुळे अनेक जोडपी गुंतागुंतीच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत, ते डॉक्टर मुंदडा यांच्याकडे येऊन सुरक्षित मार्गाने मदत मिळवू शकले आहेत। डॉक्टर मुंदडा यांचा असा संदेश आहे की लैंगिक असंतोष लाजण्यासारखी गोष्ट नाही, तर संवादाने आणि समजूतदारपणाने, योग्य मार्गदर्शनाने नक्कीच सोडवता येऊ शकतो। नात्यांमध्ये विश्वास, मोकळेपणा आणि प्रेम यामुळे संबंध अधिक मजबूत होतात आणि दोघांनाही मानसिक आणि शारीरिक समाधान मिळू शकतं। प्रत्येक जोडप्याने हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की समस्यांना समोर जाण्याची तयारी, खुला संवाद आणि योग्य मार्गदर्शन हाच अंतिम उपाय आहे। शेवटी डॉक्टर मुंदडा हे सांगतात की जर तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यातील असंतोष, समस्या किंवा संभोगातील काही शंका आहेत, तर ते थेट तुम्ही डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क साधू शकता। ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील, शास्त्रशुद्ध माहिती देतील आणि तुमच्या नात्यातील, लैंगिक आयुष्यातील अधिक सुरक्षित आणि आनंददायी देखील बनवू शकतील। यामुळे योग्य संवाद, शास्त्रशुद्ध माहिती आणि विश्वासाच्या आधारे आपण लैंगिक असंतोषावर मात करून आपलं नातं अधिक आनंददायी आणि सुरक्षित बनवू शकतो। तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर आशा किरण या YouTube चॅनलवर व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।